ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे। या शिष्टमंडळामध्ये संदीपान भुमरे, अतुल सावे आणि भागवत कराड यांचा समावेश आहे। हे सर्वजण हाकेंच्या उपोषणस्थळी जातील आणि त्यांच्याशी संवाद साधतील। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं लेखी आश्वासन द्यावं अशी हाकेंची प्रमुख मागणी आहे। आणि लक्ष्मण हाकेंच्या आंदोलन स्थळावरनं आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला माहिती देतात। रवी, सरकारी शिष्टमंडळ आज येतंय, कशी चर्चेची तयारी सध्या आहे लक्ष्मण हाकेंची त्यांच्या कार्यकर्त्यांची? ज्ञानदा, आपण बघितलं की याच आंतरवाली सराटीच्या विषयावरती या ठिकाणी वडीगोद्रीला आंदोलन सुरू आहे आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर कुठेतरी ओबीसीमध्ये असुरक्षिततेची भावना होती। त्या अनुषंगाने सरकारमधले मंत्री असतील, मुख्यमंत्र्यापासून सर्वच मंत्री म्हणत होते की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही। मात्र आता या उपोषणकर्त्यांचं म्हणजे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं म्हणणं आहे की तो धक्का कसा लागणार नाही हे सरकारने सांगावं, अर्थात ते लेखी सांगावं। आणि त्या अनुषंगाने त्यांचे उपोषण सुरू आहे। उपोषणामध्ये आता खूप गर्दी वाढलेली आहे आणि सरकारने त्याची दखल घेत आज शिष्टमंडळ या ठिकाणी येणार आहे। खरं तर या शिष्टमंडळाची चर्चा त्यांच्याबरोबर होईल। आपण स्वतः लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत। दादा, मला सांगा, आज 5वा दिवस आहे, आत्ता काही आशा आहे सरकारकडून काही लेखी मिळेल म्हणून? कारण त्यांनी तर वारंवार सांगितलेलं आहे की धक्का लागणार नाही, मात्र तुम्ही तरीही उपोषण करताय असा एक दावा आहे। आम्ही या मागासवर्गीय ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही। अगदी मुख्यमंत्र्यापासून सर्वच मंत्र्यांनी सांगितलेलं की आम्ही कुठल्याही प्रकारे धक्का लावत नाही, किंवा तुम्हाला फोन देखील केला होता काही दिवसापूर्वी। हे महाराष्ट्रासमोर धांदात खोटं बोलत आहेत, कारण मी आयोगाचा सदस्य आहे, मला माहिती आहे चांगलं। मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे अर्लियर करेक्शनद्वारे जे खाडाखोड करून जे कुणबी नोंदी करून तुम्ही 54 लाख सर्टिफिकेट वाटलेत आणि जरांगेंचं असं म्हणणं आहे की मी ऑलरेडी 80% मराठा समाजात ओबीसीत घुसवलं आहे, हे त्यांचं स्टेटमेंट आहे। आणि मग घुसवलं आहे असं जर म्हणत असतील तर मग मूळ ओबीसींचं आरक्षण कसं टिकलं आणि मग अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसींचं हक्क आणि अधिकार टिकवण्यात हे मुख्यमंत्री म्हणून, मंत्रिमंडळ म्हणून नक्की काय करतायत याचं उत्तर आम्हाला हवं आहे। जरांगेंनी जे जाहीर केलेले आहेत आकडे ते सरकारने पण स्पष्टीकरण द्यायला हवं असं म्हणणं आहे। 100%, कारण जरांगेंचं आत्ता स्टेटमेंट होतं की ओबीसीने आमच्या मागे यावं, कारण आम्ही ऑलरेडी ओबीसीमध्ये घुसलेलो हा शब्द आहे। म्हणजे तुम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारावर अतिक्रमण करून राहिलाय। सामाजिक न्यायाचं पुरोगामी महाराष्ट्र उरलंय का? आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की ओबीसींचे हक्क आणि अधिकार काढून घेतले, याचं उत्तर आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। एकूणच ज्ञानदा, आपण बघितलं की हे दोन्ही आंदोलक त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत की सरकारनं ती लेखी हमी द्यावी की कसा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी। बरोबर आहे, लेखी आश्वासन, लेखी हमी लक्ष्मण हाकेंना हवी आहे। आणि आज सरकारी शिष्टमंडळ भेटल्यानंतर चर्चा कशी होते याची माहिती रवी तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।